हा वाखसगावचे भावी सरपंच ऋषिकेशजी मोरे यांच्याकडून खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून ते ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024 साठी त्यांच्याकडून भरपूर चांगल्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील करू आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. एक चांगली प्रीमियर लीग आपण या मैदानावरती अनुभवतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष असतील विष्णू कहीर, उपाध्यक्ष शरद वाघे, सचिव असतील महादेव पिरकट आणि खजिनदार प्रकाश पवार आणि तदनंतर दामोदर कातकरी असतील, अशोक पवार असतील, रमेश करातन खैर असतील, जयेश पारदे असतील. यांनी संपूर्ण घेतलेली मेहनत आणि संपूर्ण कमिटीनं घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. समालोचक मित्र आमचे प्रकाश सर असतील, अजिंक्य बहुड मी स्वतः तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. नरेशजी शीत सर असतील, अगदी रोहाहून या स्पर्धेसाठी ते दाखल झाले. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत विशाल वाघमारे असतील. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. देवेंद्र डिझेचे प्रोप्रायटर असतील संजय गायकर आणि याच देवेंद्र मंडप डेकोरेटेडचे प्रोप्रायटर देखील. पंचांचा इथं ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. चला 12वे प्रतिनिधी आपण या ठिकाणी दोन्ही टीमचे आलेत, त्यांचं देखील करू आपण वेलकम. ऑन स्ट्राईक वरती आहे योगेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे संतोष. पहिला चेंडू अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबीच्या बरोबरीनं स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. बघा विजय पवार खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु धाव मिळेल केवळ एक आणि एका धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धाबा संख्येवरती. या 2 धाबेच्या बरोबरीनं खऱ्या एकाही धावेच्या बरोबरीनं 2 धाबा आहेत त्या धाव फलकावरती. सचिन जो गोलंदाज आहे, जो पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. सुरुवात त्यांनी चांगली केली आहे खऱ्या अर्थानं. शांत आणि साबत सुरुवात. हा चेंडू या ठिकाणी ब्लॉक हॉलला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. आउटसाईड ऑफस्टम्पचा हा यॉर्कर चेंडू होता आणि त्यानंतर जरूर डॉट बॉल येतोय. 2 धाबा आहेत त्या धाव फलकावरती. गोलंदाज तयार आहे. हा पटका स्लॉट मध्ये त्याला पाठवलं आउट ऑफ दी प्लॉट. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा देतो 6 धाब्यांचा षटकार. थँक्यू डीजे. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावा संख्येवरती. जरूर खूप चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं. हवं गा हवा वंशाला दिवा पुत्र व्हावा असा ग. आणि जरूर छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवाई आईच्या चरणी प्रार्थना केली होती. एक धाव या चेंडूवर ते मल्टी आहे आणि एकेरी धाबेच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाबा संख्येवरती. नऊ धाबा धाव फलकावरती. शेवटच्या चेंडूची पैकी करण्यासाठी गोलंदाज सचिन तयारी. या अगोदर त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं, परंतु आता ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज संतोष ऑन स्ट्राईक वरती आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती यावेळेस तयार आहे. लोअर फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना अडवणं होईल कठीण. बॉल जाईल 1% अखेर सीमारेषा पलीकडे येतो चौकार आणि चौकारच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाबा संख्येवरती.
बँकडेचे 13 धावा 10 पलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. सचिनचं हे पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलं आणि 4 षटकांचं खऱ्या अर्थानं सत्र आहे आणि 4 षटकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला खऱ्या अर्थानं 20 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये हे षटक खऱ्या अर्थानं संपलं पाहिजे. संभाजी कोल्हारे गावचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. जर त्यांना प्रत्येक विकेटसाठी 3 विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज KTC लाईव्ह इव्हेंट्स करून खऱ्या अर्थानं जरूर त्यांचं देखील आपण करायला पाहिजे कौतुक. संभाजी गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण ठरवलं क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 टप्पा अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. नक्कीच ज्यांच्या नावाचा दबदबा आहे खऱ्या अर्थानं विष्णूजी खैर आणि शरद वाघे असतील, महादेव पिरकड असतील, प्रकाश पवार असतील यांचं गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे आणि त्यांचं देखील करू आपण वेलकम. गोलंदाज तयार आहे. चौकार येतो संभाजीच्या पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी. यावेळेस 1 धाव जरूर कंप्लीट केली जाते. एका धाबेपेक्षा या ठिकाणी जास्त काही मिळत नाही. एका धाबेच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाबा संख्येवरती. मागच्या मॅचमध्ये अगदी 50 धाबा कंप्लीट केल्या. या स्पर्धेमधील मी तर म्हणेन आजच्या दिवसातील हे पहिलं अर्धशतक. फलंदाज प्रशांत पवार या फलंदाजच्या बॅटमधून येताना आपण पाहिले. गोलंदाज तयार आहे. 10 पलकावरती धाबा आहेत त्या 18. 4 षटकांचं 17 आणि 4 ओव्हरमध्ये मिनिमम 50+ धाबा तुम्हाला कराव्या लागतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती संभाजी. खूप चांगल्या चेंडूची पैकी कव्हर डाईव्ह खेळायचं होतं. बॅट बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि जरूर डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. 10 पलकावरती धाबा आहेत त्या 18 धाबा. 18 धाबा 10 पलकावरती स्थिरावल्या जात आहेत. बिनबाद 18 ही स्थिती आहे या मॅचमध्ये. जीवांश 11 कुंडेवाहल टीमची. शांत आणि संयमी क्रिकेट दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. दिशा दिली आहे. ऑन साईड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मुडांवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 1 धाव एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. जरूर आपण पहिल्या आघाडीच्या 1-2 सामन्यामध्ये धावा येताना पाहिल्या. धाबा संख्येचं भलं मोठं डोंगर उभारताना पाहिलं आणि याच जीवांश 11 कुंडेवाहल टीमनं 81 धावा पहिल्या 17 मध्ये जमवलं होतं. अजय गावडे जांभिवली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आणि त्यांचं स्वागत केलं या षटकारानं. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स किट या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलंय. ते अजय गावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. षटकाराच्या बरोबरीनं 25 धाबा आहेत त्या 10 पलकावरती. आक्रमण चांगलं करतोय पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये योगेश. 2 6 1 4 त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलंय. अजय गावडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स किट त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देण्यात येतंय. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या चेंडूवरती कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाबा संख्येवरती. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती 10 पलकावरती धाबा आहेत त्या 27 धाबा
आणि सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली केली होती गोलंदाजानं. अगदी कमी धाबसंख्येचं षटक सचिन याने टाकलं होतं. 3 चेंडूवरती केवळ त्यांना 2 धावा खर्ची केल्या होत्या आणि तदनंतर आक्रमण केलं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये संभाजीनं धाबा खर्ची केल्या त्या 14. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे या सत्रातील, या इनिंग मधील. आणि 2 षटकामध्ये कितपत धाबसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल जीवांश 11 कुंडेवाल संघ हे पाहणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी अजयजी गावडे जांभिवली त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष विष्णू खैर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभाचे त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान जरूर केला जाईल, कारण की अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे. अजय गावडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. स्पोर्ट्स किट त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. त्यांचा आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय. हर्ष हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज संतोष. आणि आघाडीचे खऱ्या अर्थानं 2 सामने जिंकलेत ते रोहन 11 नडाल टीम कडून. आणि कारण त्याचे पुरस्कर्ते आहेत विनायकजी आंबेर आणि त्यांनी पुरस्कृत केलेला तो संघ रोहन 11 नडाल संघ. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय हर्ष. तिसरं षटक संघासाठी घेऊन. हर्ष हा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. फटका हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आहे. परंतु धाबा मिळतील. या चेंडूवरती एकूणच 3 आणि या 3 धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धाबसंख्येवरती. बघा प्रकाश पवार सर या ठिकाणी येतात. त्यांचा आवाज आम्हाला आता या स्पर्धेमध्ये ऐकायचा 1 इनिंग साठी देखील. आणि कारण की सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी त्यांचं खूप चांगलं समालोचन आम्ही ऐकलं या ठिकाणी. आणि एक चांगले मराठीचे उत्कृष्ट समालोचक आहेत. आम्ही त्यांना याच्यामध्ये देखील ऐकलं होतं ज्यावेळी या स्पर्धेचा करताना ऑक्शन सोहळा होता. त्या ऑक्शन सोहळ्या निमित्त देखील त्यांचं फार चांगलं समालोचन आम्ही ऐकलं होतं. हा फटका हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण. शांत आणि संयमी खेळणारा फलंदाज योगेशने आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे. त्याच्या बॅट मधून येतोय अजून एक दर्जेदार षटकार. थँक यू डीजे. बॉल द बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचे. षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धाबा संख्येवरती. 50+ धाबा येणं अगदी गरजेचं असेल. आणि त्यापेक्षा जास्त धाबा जर या ठिकाणी जमवल्या तर द्वितीय सत्रामध्ये धाबा संख्येचा पाठलाग करणं खऱ्या अर्थानं थोडंसं अवघड केलं जातं. कारण की या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं पहिली बॅटिंग केली होती प्रशांत पवार यांच्या संघानं आणि 50 धाबा त्यांना वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या होत्या. आणि त्यानंतर धाबा संख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड झालं होतं. आणि या मॅच मध्ये देखील तसं चित्र पाहायला मिळतं. 10 फलकावरती धाबा आहेत ते 36. उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 36 धाबा संख्येपर्यंत जाऊन पोहोचले. नरेशजी शीतसर अगदी रोहावून या स्पर्धेसाठी दाखल झाले आणि मराठीचे एक चांगले समालोचक आहेत. हा फटका देखील चांगला आहे. त्याच रिझन मध्ये डीप मिडविकेट सीमारेषा क्लिअर केली. या फटक्यानं बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतो षटकार. दहा चेंडू मध्ये 33 धाबा संख्येवरती खेळतोय तो योगेश. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा लोड फुलटॉस त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल वाईडी स्लॉगन सीमारेषा पलीकडे. येतोय बॅक टू बॅक आलेला हा तिसरा षटकार.
उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल, परंतु बॅक टू बॅक आलेले 3 6 या ठिकाणी बरंच काही सांगून गेलंय ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वप्नील 11 डोनेवाडी टीमसाठी. फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये डोकी तोडतोय. हा फटका लगातारचा चौथा येतो, सिक्सर 6 धाब्यांसाठी आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं 10 पलट जाऊन पोचेल ते 54 या धावसंख्येवरती. थँक्यू विजय. आता 5 धावसंख्येची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकीय खेळी खेळण्यासाठी, अर्धशतक पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. हे 45 या धावसंख्येवरती खेळतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 या धावसंख्येवरती. 54 धाबा धाव फलकावरती हर्षनं पहिल्या चेंडूवरती 3 धाबा खर्च केल्या होत्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आणि त्याच चेंडूवरती फलंदाज संतोष देखील बाद झाला असता, परंतु जेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. एक शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी आता बाकी आहे. लगातार चाललेल्या 4 6 आपण पाहतो फलंदाज योगेशच्या बॅटमधून. 45 या धावसंख्येवरती खेळतो. आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का? हा देखील चांगला फटका. गॅप सिलेक्शन आहे, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतो चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. हा थँक्यू सो मच डीजे. कारण की डीजे मास्टरचं आणि खऱ्या अर्थानं आतमध्ये चाललेल्या खेळाचं आता तालमेल या ठिकाणी जुळलं जात आहे. कारण की यावेळेस उल्लेख करतो योगेश मैं कोण, आणि त्यांनी सांगितलं की मी डॉन आहे या क्रिकेट क्षेत्रातला, आणि त्यानं अद्यापक तरी 49 धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्यात आणि जरूर कमी चेंडूमध्ये मित्रांनो जास्त धावा त्याने जमवल्यात या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येतोय. सुधीर हा गोलंदाजी मार्कवरती आहे. आदिवासी प्रीमियर लीग, आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 हे सुंदर पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. पर्व दुसरं तरी देखील मित्रमंडळींनी या स्पर्धेमध्ये कोणतीही कमी भासू दिली नाही. विष्णू खैर असतील, शरद वाघे असतील, महादेव पिरकड असतील, प्रकाश पवार यांची प्रचंड मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. बघा या ठिकाणी केटीसी लाईव्ह यांचे जर 20K जर सबस्क्राईब झाले तर जो लकी जर लकी जो सबस्क्रायबर असेल त्याला खऱ्या अर्थानं एक बॅट दिली जाईल. हा चांगला फटका ऑन साइड मध्ये. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळून अगदी डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने 10 पलक जाऊन पोहोचेल ते 62 या धाबा संख्येवरती. शुभम नाईक पाठी का थांबला याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दाखवत आहेत, कारण की आमच्यामध्ये देखील ती गुणवत्ता आहे. हा चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेट सीमारेषेच्या डोक्यावरून. अजून एक होतोय षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या बरोबरीने 10 पलक जाऊन पोहोचेल ते 68 या धाबा संख्येवरती. 68 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धाबा संख्येचं एक डोंगर या ठिकाणी उभा केलाय. हा चांगला फटका पसला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आता
फलंदाज या ठिकाणी संतोष होईल बाद. एक धाव दूर आहे खऱ्या अर्थानं अर्धशतकापासून. फलंदाज योगेश. थँक्यू डीजे. फलंदाज बाद होते तर शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शुभम नाईक जो ऑन स्ट्राईक वरती आहे. शुभम हा गोलंदाज खऱ्या अर्थानं फलंदाज ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. एक धाव अर्धशतकापासून दूर आहे. हा चांगला फटका बघा. शुभम नाईक एक गुणवानशाली खेळाडू आहे, परंतु त्याने जाणलं की नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा असणारा आपला फलंदाज योगेश अगदी एक धाव अर्धशतकापासून दूर आहे आणि त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू वृत्ती ज्यामध्ये असणारी गुणवत्ता ना तो दाखवलं खऱ्या अर्थानं या फटक्यानं. शुभम ज्यानं खऱ्या अर्थानं स्ट्राईकवरती आणलं ते योगेश या फलंदाजाला. 69 धावा आहेत त्या धावफलकावरती. या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात धाव मिळेल, लेग बाय स्वरूपात धाव मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 या धाबा संख्येवरती. 49 धाबा जमवल्या. आता अर्धशतकापासून दूर राहावं लागेल आणि हा चेंडू देखील या ठिकाणी येतोय. डॉट बॉल पहिला सत्राचा खेळ इथून संपुष्टात येत आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 70 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 71 धावा संख्येचा पाठलाग. टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने योगेशसाठी. चांगली इनिंग त्यानं साकार केली संघासाठी. 49 धावा जरी जमवल्या असल्या ना तरी तुम्ही 50 लगावली आहे असं तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं पाहिजे. चांगली बॅटिंग केली, परंतु जरूर खऱ्या अर्थानं 70 धावा संख्येपर्यंत जाऊन पोहोचला तो जीवांश 11 कुंडेबहाल संघ. आता येणारे 24 चेंडू आणि 71 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय तो स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला. डीजे थँक्यू डीजे. 24 चेंडूमध्ये आता 71 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय ते बॅटिंग करणाऱ्या स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला द्वितीय सत्रामध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये चांगला खेळ केला गेला तर चांगली बॅटिंग केली ते संतोष, योगेश आणि शुभम या तिन्ही फलंदाजांनी. आणि खऱ्या अर्थानं सुस्थितीमध्ये जे आव्हानात्मक टार्गेट पाहिजे होतं ना जीवांश 11 कुंडेवाल टीमला ते टार्गेट करायला सेट करून दिलं. ते या तिन्ही फलंदाजांना त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. परंतु आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ते 71 धाबा संख्येची. या 71 धाबा संख्येचा पाठलाग केला जाईल की या 71 धाबा संख्येला डिफेन्स केलं जाईल हे ऐकवण्यासाठी. जर 70 धाबा होऊ शकतात या मैदानावरती तर 71 धाबा संख्येचा पाठलाग का होऊ शकत नाही हा प्रश्नाचं चिन्ह सोडवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो अगदी रोहाहून या स्पर्धेसाठी दाखल झालेत ते नरेशजी शीतसर यांना. रोहन 11 आणि पंचकृषी सारंग दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. रोहन 11 टीमचा कॅप्टन आणि पंचकृषी सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. नमस्कार. निश्चयाचा महामेरू
बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. प्रथमतः राजे जीव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. आज दुपारचं सत्र चालू झाले. या दुपारच्या सत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारचा खेळही आपल्याला पाहायला मिळाला. या दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना आपण एका बाजूला पाहतोय. स्वप्नील इलेव्हन डोनेवाडी त्याच्या विरोधात जीवांश इलेव्हन, या दोन संघांमधली जगदोजहद आपल्याला पाहायला मिळते. माझ्या समवेत स्कोरिंगच्या भूमिकेत जोडले जातील, अर्थात संजयजी जोडले गेलेत, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं अभिनंदन करूया. लाईव्हच्या अपडेटच्या माहितीत आपण लाईव्ह अपडेट्स पाहतोय, अर्थात प्रणयजी यांचंही आपण वेलकम करू या स्पर्धेच्या माध्यमातून. केटीसी लाईव्हची टीम सज्ज झाले, डीजे सुद्धा सज्ज झाले, मान्यवरही सज्ज झालेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे, जिथे येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 71 धावेची गरज. या 71 धावा डिफेन्स होणार का हा प्रश्न पडलाय. परंतु प्रणयजी, जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही ना तोपर्यंत आपण सांगूही शकत नाहीत, कारण हे क्रिकेट आहे. हे क्रिकेटचं वेळ प्रत्येकानं असतं. काहीकांना क्रिकेटचं वेळ असतं, काहीकांना मुलींचंही वेळ असतं, परंतु काहीकांना बैलगाड्याचंही वेळ असतं. बैलगाड्याचं क्षेत्रही अगदी या महाराष्ट्राला दणाणून सोडलं या बैलगाड्याच्या क्षेत्राने. आणि या बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये तसं पाहिलं ना तर मथुर असेल, बकासूर असेल, मग पिस्टन असेल, बुलढाणा एक्सप्रेसचा बब्या असेल, असे अनेक बैलही असतील की या विभागाला, या महाराष्ट्राला नाव निर्माण करून देणारे ठरलेत. परंतु ARPL ही अशी एक संकल्पना आहे की जे खेळाडू दडले होते आणि त्या खेळाडूंना कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम विष्णू सर आणि संपूर्ण कमिटी यावेळेस खूप महत्त्वाचा फटका मारायचा होता. चेंडूला चांगल्या पद्धतीने बॅटवरती घ्यायचा होता, परंतु तितकंसं जज करता आलेलं नाही आहे. तब्बल मात्र धावसंख्येवरती 2 या आकड्याने श्री गणेशच्या धावसंख्येवरती सर लेग बायज आहे का कट आहे? येस, लीडिंग एज होते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आला. संजयजी, खूप महत्वाची भूमिका आपल्याला स्कोरिंगच्या माध्यमातून आम्हाला आधार देणारी राहील, यात मात्र तिळशंका नाही आहे. आलाय ARPL षटकार. थँक्यू डीजे. तद्वर एक विनंती करतोय, रोहन 11 त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करतो, या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन टॉचविन करून घ्यायचा. एका बाजूला अविनाश वाघ त्याच्या विरोधात अर्थात कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. रोहन 11 संघाच्या संघनायकांना विनंती करतो कुठलाही अतिरिक्त वेळ दौडवायचा नाहीये. वेळेवरती या, नाहीतर आयोजकांची माहिती आली दोन्ही संघाचे 2-2 चेंडू कमी करण्यात येतील. यावेळी सुद्धा मोठा फटका फाईन लेग रिव्हिजन मध्ये हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारले धावफलकावरती. एकंदरीत धावफलकावरती 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या आलेली आहे. जरूर 71चं टार्गेट ठेवले. 71चं टार्गेट सेट करत असताना आपल्याकडे फलंदाजाचं कौशल्य आहे आणि हे पणाला लावत असताना या मैदानावरती आपल्याला दाखवायचं सुद्धा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण आकाशला पाहतोय, भन्नाट वेग, परंतु यावेळेस सुद्धा व्यासपीठाला सलामी देणारा येतो हा ARPL षटकार. थँक्यू डीजे देवेंद्रच्या माध्यमातून सुद्धा आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सुमधुर संगीतही पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा वेलकम करूया. आजच्या दिवसामध्ये त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. धावसंख्या 6 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात 16 या आकड्यावरती 16 अशी धावसंख्या आले. सुधीरची ती फलंदाजी वैयक्तिक तो 16 या आकड्यावरती खेळतोय. त्याने फक्त आणि फक्त 4 चेंडू स्पेस केले. 4 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर एक षटकार आला, तदनंतरही 2 धावा आल्या आणि तदनंतरही एक षटकार आला. सुधीर ऑन फायर.
यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू, जिथे मिड डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी करतोय, अक्षरशः मैदानामध्ये हे वादळ घोंगावतं आणि हे वादळ घोंगावत असताना कुठेतरी त्याला थांबवावं लागेल, असा एक उपाय शोधावा लागेल की हे वादळ आपल्याला शांत करण्यामध्ये यश प्राप्ती नक्की मिळाली पाहिजे. परंतु आपण फलंदाजाचं कौतुक करूया. तिसऱ्या अंपायर कडे जरूर रिपेअर केलं होतं, परंतु थर्ड अंपायरचा इशारा आला, फेअर डिलिव्हरी आहे. अतिरिक्त कोणतीही उसळी या चेंडूने किंबहुना कमरेच्या वरती अतिरिक्त हा कोणताही चेंडू आलेला नाही आहे. पंचांचा इशारा येतोय. यावेळी षटकार आलाय, सॉरी चौकार सुद्धा आलाय. धावसंख्या 4 ने वधारले 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या. P1च्या षटकामध्ये आकाशने ती गोलंदाजी केली. या ठिकाणी टॉचविन केला जाईल. रोहन 11 नडा त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या दोन संघांमधली जगदोजल. यावेळी सुद्धा मोठा फटका, षटकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी करतोय, अगदी मुख्याच्या क्षणी असं वाटत होतं की चांगल्या पद्धतीची फलंदाजी होते आणि त्याही पद्धतीची गोलंदाजी होत असताना त्याला प्रत्युत्तर दिलंय जरूर. आणि पहिल्या P1चा खेळही संपलाय आणि P1च्या खेळामध्ये तब्बल 26 धावसंख्या आले. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडूमध्ये 26 धावा आल्यात. या 26 धावा खूप महत्वाच्या राहतील. सुधीरची ती फलंदाजी, येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावेची गरज. खूप महत्वाची सुधीरची भूमिका राहिलेली आहे. त्याने 6 चेंडू स्पेस केले. 6 चेंडू स्पेस करत असताना 26 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये तसं पाहिलं ना, एक फोरही आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर 3 षटकारही प्रणयजी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी कौतुकास्पद पात्र अशी फलंदाजी सातत्याने राहिलेली. आक्रमकतेसाठी जरूर जाणला जातो आणि आक्रमकतेचं रूप धारण करून केलेली ही फलंदाजी, ज्यामध्ये 26 धावा आल्या. दुसरे षटक टाकण्यासाठी आता मात्र योगेशला प्राचारण करण्यात आले. योगेशकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. जे षटक आकाशने टाकले होते, दुसरं षटक टाकण्यासाठी योगेशला प्राचारण करण्यात आलंय. आता मात्र सुधीर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवतोय, परंतु हर्षला देखील तेच करावं लागेल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, पंचांचा आकाशाकडे बोट उंचवलाय. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. पहिला ब्रेक थ्रो या ठिकाणी हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आल्या पावली तो मैदानाच्या जरूर बाहेर परतलाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी सचिनला प्राचारण करण्यात आलंय. सचिनकडे ती आता जबाबदारीचं ओझं स्वीकारत असताना खूप चांगली भूमिका सुधीरची राहिलेली आहे. सुधीरची आपण कौतुक करावं तितकं कमीच. या उन्हाच्या तडाख्यामध्ये उन्हाच्या तडाख्याची ही फलंदाजी खूप महत्वाची राहिली. त्याने फक्त 6 चेंडू स्पेस केले आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा आणल्या. या 26 धावा खूप महत्वाच्या राहतील. हे क्रिकेटचं साम्राज्य आपल्याला टिकवायचं असेल ना, तर अनेक अडचणीही येतील, अनेक संकटही येतील. मग त्या गोलंदाजाच्या नावाच्या असतील किंबहुना फलंदाजाच्या नावाच्या असतील. या संकटांना मात करायची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा मोठा फटका, स्वीपर कव्हर मध्ये टिपलाय झेल. खेळाडूचा संपलाय खेळ. फलंदाज बाद.
लागवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. हॅट्रिकची संधी आहे. योगेशचं कौतुक करावं तितकं कमी. त्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या म्हणून मी घाबरणार नाही आहे. मलाही या क्रिकेटच्या खेळातले अनेक धडे धागे दोरेही माहिती आहेत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिकची संधी. हॅट्रिकची संधी आपल्याला उपलब्ध करायची असेल ना तर हा चेंडू येणं खूप महत्वाचं असणार आहे. यावेळेस नवीन फलंदाज सोमनाथला प्राचारण करण्यात आलंय. हॅट्रिकची संधी आहे सोमनाथला. आता मात्र संयमाचं क्रिकेट प्रणय दाखवावं लागेल कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेटही आल्यात आणि या विकेट तितक्याशा संघासाठी महत्वाच्या ठरू शकत नाही आहे. पुढचा बॉल या षटकातील 3रा चेंडू. यावेळी सुद्धा मोठा फटका होता. लिडिंग एज पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु तद्वर मात्र 1 धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 27 या आकड्यावरती. तब्बल 3ऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. लागोपाठच्या 2 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. 2 विकेटही पाहायला मिळाल्या होत्या. तदनंतर 1 धाव आली. आता कुठेतरी असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका येईल परंतु तसं काही घडताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं नाही आहे. फटके येणे खूप महत्वाचे असणार आहेत. या षटकामध्ये या सामन्यामध्ये आपल्याला जिंकायचं असेल ना तर संघर्ष करावा लागेल. ह्या संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष तर करावाच लागेल. 44 धावेची अजून सुद्धा गरज आहे. या 44 धावा आपल्याला डिफेन्स करायचे आहेत. गोलंदाजी खूप महत्वाची राहिलेली आहे परंतु फलंदाजी ही तितकीशी येणं गरजेचं असणार आहे. यावेळेस सुद्धा मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा एआरपीएल षटकार. थँक्यू डीजे. सुधीर मैदानामध्ये तो सलामीवीरासाठी आला. त्याने फक्त आणि फक्त 7 बॉल चेस केले आणि 7 बॉल मध्ये तब्बल 32 धावा कमावल्या. काय फलंदाजी करतोय. काय फलंदाजी करतोय. अगदी कौतुकास्पद पात्र अशी फलंदाजी. सुधीर साठी मी एवढंच म्हणेन ए जिंदगी तूने बहुत कोशिश की मुझे गिराने की. ए जिंदगी बहुत कोशिश की तूने की मुझे गिराने की. मैं भी जिद्दी था. गिरता गया गिरता गया गिरता गया पर उतना ही आगे बढ़ता गया. काय फलंदाजी करतो. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज परंतु डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आक्रमकतेचं रूप त्याने धारण केलंय. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एआरपीएल येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वधारले. तब्बल 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये खूप मोठा मार पडलाय. अजून सुद्धा 34 धावा येणं बाकी असणार आहे जिंकण्यासाठी. यावेळी सन्मान दिलाय. त्याला माहिती आहे 5च्या चेंडूवरती 1 चौकार आलाय. चला आपण थोडस कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळूया. 1 धाव निश्चित आले. धावसंख्या 1 ने वधारले. एकंदरीत धावफलकावरती धावा 38. अजून सुद्धा 33 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. 33 धावा 12 चेंडू 12 चेंडू 33 धावा. कोण जिंकणार. अर्थात स्वामिनी 11 जिंकणार की त्याच्या विरोधात असलेला जीवांश 11 संघ जिंकणार. या 2 संघांमधली जगदोजहद आपण या दुपारच्या सत्रामध्ये सातत्याने पाहतोय. आपण मित्रांनो पाहतात चांगल्या पद्धतीची भूमिका आपल्याला सुधीरची या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. तब्बल फक्त 38 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती आणि 38 धावा येत असताना 37 धावा या एकट्या सुधीरच्या आहेत. आणि सुधीरची जर का मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. काय फलंदाजी करतोय
सुधीरने स्वतःवरती विश्वास ठेवलाय, त्याला माहिती आहे मला संघ मालकाने दिलेली जबाबदारी स्वीकारायची आहे आणि ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाची या ठिकाणी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्या क्रिकेटमधला कॅरीबल सातत्याने तो मैदानामध्ये दाखवतोय. तशी फलंदाजीही होते, परंतु गोलंदाजी आपल्याला कमबॅकिंग करायची आहे, कमबॅकिंग करायची आहे. गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला धावा सुद्धा रोखायचे. आपल्याकडे धावा तितक्याशा भरपूर आहेत. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी सातत्याने आपल्याला 33 धावेची गरज आहे असंच आपण म्हणूया. किंबहुना 16.5च्या डीजे यस 16.5च्या सरासरीने आपल्याला ही धावगती चालवायची आहे आणि धावगती चालवत असताना इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट अर्थात शुभम नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. आता शुभम नाईक कशा प्रकारची गोलंदाजी करणार. पहिल्याच बॉल, यावेळेस भन्नाट वेग, अटकूट टप्प्याचा चेंडू, लेंथवरती हा चेंडू जरूर पडला होता, परंतु सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात गेलाय. आता मात्र सुधीरमध्ये एक प्रश्न पडला असेल, या कुठल्या पद्धतीचा चेंडू आला, त्या चेंडूवरती आपल्याला कसं खेळायचं आहे. पुढचा चेंडू रिव्ह्यू घेतलाय का. यस, त्याचवेळी विनंती करतोय सर, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. प्रकाशजी पवार साहेब, प्रकाशजी पवार साहेब, त्याच्या फॉलो थ्रो मध्ये आपल्याला थोडस मिस्टेक पंचाने अर्थात थोडस कॅरीबल केलंय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय रोहन 11 त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग, या दोन संघांमधली जगदोजहद आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना संपताच लगेचच सामन्याला सुरुवात होईल. प्रथमतः हा सारंग संघाने टॉचविन जिंकला व डिसिजन पेंटिंग आहे. चला तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडायची आहे. पवार सर जायचंय थोडं तुम्ही. पहिल्या चेंडूवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आला. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. 11 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. शुभम कडे ती क्षमता आहे का, त्या दर्जाचं तो क्रिकेट ह्या मैदानावरती दाखवू शकतो का. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्र रक्षक, फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. हे समीकरण उरलंय. असं वाटत होतं संजयजी की सहजरित्या आपण सामना जिंकू शकतो, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. 50-50% अजूनपर्यंत दोन्ही संघांकडे हा सामना जिंकलाय. या 50-50% मधले जी टक्केवारी आहे ना, ते कुणाच्या वाटेला येणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सातत्याने शेवटच्या षटकामध्ये नक्की पाहायला मिळेल. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज असताना एक चांगली विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. ई नेट क्रमांक 5व्या क्रमांकावरती वितेशला प्राचारण करण्यात आलंय. पहिले 2 चेंडू शुभमने टाकली. शुभमची ती गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाही, तदनंतर एक विकेटही पाहायला मिळाली. या सामन्यासाठी खूप महत्वाची भूमिका आपल्याला दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते म्हटलं जातं ना, प्यार इश्क मोहब्बत ये तो सब धोखा है, क्रिकेट खेलो यारो, नाम कमाने का यही मौका है. याही वेळेला डॉट पद्धतीचा चेंडू, सलगच्या 3 चेंडूवरती अतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये, प्लस एक संजयची विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्याने या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल, चौथा. याही वेळेला भन्नाट वेग, पोलथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज अपघाती स्थळी होतोय डग्गा उठचा शिकार.
थँक्यू डीजे. ते NH वरती लिहिलेलं असतं बघा, अति घाई संकटात नेई. आणि ही घाई किंबहुना संकटात नक्की नेऊ शकतो. आपल्याला कमबॅकिंगचं क्रिकेट दाखवायचं आहे. सलगच्या 4 चेंडूवरती कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये, प्लस 2 विकेटही पाहायला मिळाल्या. 8 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. किंबहुना आपण असंच म्हणूया की चालू असलेला सामना जीवांची 11 संघाकडे जरूर झुकलाय. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात येता फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. यावेळेस पुढचा बॉल, पुढल्या लेनचा चेंडू होता. त्या चेंडूवरती प्रहार करायचा होता पंचांनी. शाहरुख खान स्टाईलने 2 हात फैलावलेत. धावपलकावरती धावा 1ने वाढतील. वाईट आलाय संघासाठी, वाईट जरूर ठरलाय. धावपलकावरती धावा 40 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. यावेळेस मोठा फटका मारायचा होता, परंतु तितकासा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. नियंत्रण खूप महत्वाचं पाहायला मिळालं. तद्वर मात्र 3ऱ्या षटकाची ही समाप्ती झाली आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानामधले संपलाय. अर्थात 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावपलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 40 धावसंख्या आले. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. निरनिराळ्या पद्धतीची ही गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. प्रणयजीचं सुद्धा कौतुक करूया. गतवर्षी सुद्धा चांगली भूमिका आपल्याला KTCच्या लाईव्ह माध्यमातून पाहायला मिळाली होती. आतापर्यंत त्यांचे सबस्क्रायबर पाहिलेत ना 19,600 सबस्क्रायबर या KTC लाईव्हचे आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना आपण असंच म्हणूया की 22,000 या स्पर्धेमध्ये नक्की होतील आणि व्हायला सुद्धा पाहिजे. त्यांचं खूप चांगलं कार्य राहतं. क्लॅरिटी विथ क्वालिटी ही खूप महत्वाची राहिलेली आहे. या KTC लाईव्हचंही या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं कामकाज राहिलेलं आहे. KTC लाईव्हची स्पर्धा कव्हर करण्यासाठी तुम्ही आलात, खूप महत्वाची भूमिका तुमचीही असते. निरनिराळे खेळाडू बाहेर न येत आहेत, मग त्यांचा खेळ दाखवण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न करता. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज असताना शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिराजीला प्राचारण करण्यात आलंय. 6 चेंडू 31 धावा. हे शक्य आहे का? परंतु हे शक्य आहे कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेस सुंदर चेंडू होता, त्या चेंडूला फक्त स्टेअर केलंय. तद्वर मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1ने वधारेल. धावफलकावरती धावा 41 या आकड्यावरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. 5 चेंडू 30 धावा, 30 धावा 5 चेंडू. अगदी या धावा चेस होणार का हा प्रश्न पडलाय. परंतु हे क्रिकेट सरडा राजकारण मी मगाशीच म्हटलं होतं कधी बदलेले हे आपण शेवटच्या चेंडूवरती सांगूही शकत नाहीये. शप्पल झालाय. मोठा फटका मारायचा होता. पंचांचा इशारा आलाय. अपील तर केली होती, परंतु त्या अपीलला तितकंसं पाठबळ मिळालं नव्हतं. परंतु एकही धाव आलेली नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. पंचक्रोशी सारंग आपला डिसिजन कळवायचा आहे. अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाहीये. सारंग संघ यावेळी सुद्धा मोठा फटका मारायचा आहे. 20K जर का सबस्क्रायबर झालं या KTC लाईव्हचं, जर तो 20,000वा सबस्क्रायबर असेल, त्यांना एक लक्की सबस्क्रायबर कोण असेल तर त्याला बॅट पुरस्कृत केली जाईल. अर्थात प्रणयजी आणि KTC लाईव्ह अर्थात कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून मिळणार आहे का? येस, KS स्पोर्ट्सची बॅट आपल्याला सातत्याने मिळणार आहे. जो लक्की सबस्क्रायबर असेल त्याच्या या स्वप्नांना साकारणार हे KTC लाईव्ह. यावेळेस मोठा फटका आहे.
डोक्यावरून गेलाय चेंडू, सीमारेषा पार होतोय, चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र औपचारिकता नुसती उरलेली आहे. 99% सामना तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलाय जरूर, परंतु यावेळेस प्रयत्न खूप मोठे होतात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला, क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं झालं. तद्वर मात्र एकदम नक्की अर्जित करण्यात आली आहे का? नाही आहे. सामना संपलाय. सामन्याला खूप मोठी उपलब्धी प्राप्त करून दिले. अर्थात जीवांश 11 संघ जिंकलाय. दोन्ही संघाच्या संघनायकांना या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं शुभेच्छा देऊया. आणि या स्पर्धेचा या आजच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच योगेश. त्याने गोलंदाजी करत असताना एक षटक टाकलं होतं, 12 धावा दिल्या होत्या, 2 विकेटही पाहायला मिळाल्या होत्या. फलंदाजी केली त्याने, 12 चेंडू स्पेस केले आणि 12 चेंडू स्पेस करत असताना 49 धावा आपल्या बॅट मधून कुठल्या. आणि मॅन ऑफ द मॅच चा हकदार अर्थात योगेश. विनंती करतो विशालजी वाघमारे, आपण कुठे असाल या, आपण स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मायक्रोफोन वरती यायचं आहे.